ज्यावेळेस आपली मोटर जर बंद केली, पाणी देऊन झालं, तर मोटर बंद केल्यामुळं नळीतलं आणि पाईपलाईन मधलं पाणी पूर्ण मागे रिवर्स जातं आणि जेव्हा पाणी मागे रिवर्स जातं तेव्हा वेळेस काय होतं, नळींमध्ये हवा पकडली जाते आणि ती हवा पण मागे जाते. मग जेव्हा नळींमधून हवा, पाईपलाईन मधून हवा जेव्हा मागे ओढते त्यावेळेस हे ड्रिपर पण हवा ओढतं. हे जर तोंड वरती राहिलं तर वरची हवा ओढल आणि ती मागे जाईल. जर हे ड्रिपर आपण असं खाली लावलं आणि आपली जर ड्रिपर असं खाली लावलं आणि जर हे ड्रिपर बेडवर असं उलट आहे, पाणी इथं जर पडत राहिलं, जेव्हा हवा रिवर्स ओढल ना त्यावेळेस या ड्रिपर मधून पण अशी हवा मागे ओढली जाईल आणि त्यावेळेस ही माती पण ड्रिपर मधून ओढली जाईल आणि ही माती जर जमिनीतून ह्या ड्रिपर मध्ये गेली तर हे ड्रिपर पण आपले बरेच चोकअप होऊ शकतात. मग आपल्याला परत पुढच्या पाणीच्या वेळेस ते चोकअप काढावा लागेल. म्हणून आपण जे हे ड्रिपर असं वरतीच फिट करायचे आणि ही लाईन, ड्रिपची लाईन जोडताना ही हिरवी लाईन वरतीच घ्यायची, नळीची लाईनवरच जोडायचं. म्हणजे या अशा छोट्या छोट्या गोष्टींची जर आपण काळजी घेतली ड्रिप लाईन करताना, तर पुढे आपली जास्त धावपळ होत नाही, जास्त अडचणी येत नाही, ड्रिपर चोकअप होत नाही.